नमस्कार, मी साटम. लाईव्ह स्ट्रीम सुरू झाल्यापासून तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्ट न्यायनिवाडा करतं. निदान त्याबद्दल वाचलं तरी असेल, पण या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायनिवाडा नक्की कोण करतं या बाबतीतला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला आतापर्यंत मिळालं असेल. समझ रहे हो न्यायाधीश, बरोबर ना? पण हे न्यायाधीश म्हणजे नक्की कोण, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे. बघा, कलम 124 अंतर्गत हे न्यायाधीश नक्की कोण होऊ शकतं ना, त्या बाबतीतले निकष दिलेले आहेत. निकष पहिला, एखादा व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे तो न्यायाधीशाला पात्र आहे. पण त्यानंतर अजून 3 निकष आहेत, त्यापैकी एक निकष फुलफिल केला पाहिजे त्या व्यक्तीने. त्यामधील पहिला निकष असा, या व्यक्तीने निदान एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यातील हायकोर्टांमध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काळ न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे. त्यानंतरचा दुसरा निकष असा आहे की 1 पेक्षा जास्त राज्यांच्या हायकोर्टामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त काळाकरिता वकालत केली पाहिजे. आणि निकष तिसरा म्हणजे राष्ट्रपतींच्या मते एक प्रतिष्ठित कायदेतज्ञ असली पाहिजे. बघा, ह्या 3 निकषापैकी एक निकष आणि वरचा एक निकष असे मिळून 2 निकष जर फुलफिल केले ना तर तो व्यक्ती न्यायाधीश होऊ शकतो. Having been appointed Chief Justice of the Supreme Court of India.